नाशिकच्या TCS मधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणाच्या तक्रारी, पीडितांचे नवनवीन जबाब या सगळ्या गोष्टी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. इथे काम करणाऱ्या आणि आरोपींचा अत्याचार सहन केलेल्या पीडित तरुणी आपल्या जबाबात धक्कादायक खुलासे करतायत. फसवणूक करून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून, कधी कोणाच्या हतबलतेचा गैरफायदा घेऊन, तर कधी कोणाला बदनामी करण्याची धमकी देऊन TCS मधल्या आरोपींनी पीडितांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्यांना धर्मांतरणासाठी भाग पाडण्यात आलं. हे सगळंच हादरवणार आहे. TCS सारख्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत हा प्रकार घडल्यानं इतरही कंपन्यांमध्ये हा कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे का, याचा तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेत. आतापर्यंत या प्रकरणात 9 पीडितांनी FIR दाखल केल्यात. त्यातल्या 2 पीडितांसोबत जो भयानक प्रकार घडला त्याची माहिती आता समोर येते. या दोघींच्या तक्रारीत नक्की काय सांगण्यात आलंय, त्यांच्यावर आरोपींनी नक्की कसे अत्याचार केले, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. TCS प्रकरणात पोलिसांकडून आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य आरोपी रजा मेमनसह इतर आरोपींनी आपला छळ कसा केला याबद्दल 2 पीडितांनी आपली आपबीती सांगितली आहे. एका पीडितेच्या म्हणण्यानुसार ती मे 2023ला नाशिकच्या TCS मध्ये कामाला लागली होती. ती सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत काम करायची. सुरुवातीच्या इंडक्शन ट्रेनिंग दरम्यान मी ट्रेनिंग रूम मध्ये एकटी असताना रजा मेमन तिथं आला आणि त्याने मला माझं नाव आणि पत्ता विचारला. रजा मेमन माझ्या डिपार्टमेंटचा भाग नव्हता. तो लोन डिपार्टमेंटचा हेड असतानाही तो तिथं आल्यानं मला जरा विचित्र वाटलं. मी ऑफिसमध्ये नवीन असल्यामुळे मला दडपण आलं, म्हणून मी याबद्दल कोणालाही सांगितलं नाही, अशी माहिती पीडितेनं दिली आहे. त्यानंतर रजानं मला एक तोंडी कोडं घातलं. याचं उत्तर मला टेक्स्ट मेसेजने पाठव. मी भविष्यात तुला अशीच कोडी घालत जाईल. त्याची उत्तरं तू मला मेसेजवरच पाठवत जा. ही गोष्ट आपल्यात सिक्रेट ठेव, असं त्यानं मला सांगितलं होतं. रजा नेहमी माझा पाठलाग करायचा. माझ्या परवानगीशिवाय तो मला स्पर्श करायचा. मी जेव्हा एकटी असायचे तेव्हा रजा मुद्दाम तिथं येऊन माझ्याकडे विचित्र नजरेनं बघायचा आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. तो मला प्लेयर म्हणून हाक मारायचा. काय चाललंय प्लेयर, असं तो मला विचारायचा. मी त्याच्या भीतीनं त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचे. तो जवळ आला की त्याच्यापासून दूर जायचे. पण हे सतत व्हायला लागल्यानं मी जून 2023 मध्ये माझे क्वालिटी ट्रेनिंग मॅनेजर जयेश सर यांच्याकडे रजाच्या विचित्र वागणुकीबद्दल तात्काळ तोंडी तक्रार केली होती. मी माझ्या कंपनीच्या टीम लीडर यांच्याशी रजा मेमन बद्दल बोलले तेव्हा त्यांनी मला नेहमी ग्रुपमध्ये राहण्याचा आणि एकटं राहणं टाळण्याचा सल्ला दिल्याचं पीडितेनं सांगितलंय. पीडितेच्या म्हणण्यानुसार मी रजाबद्दल तक्रार केल्यानंतर त्यानं माझ्याबद्दल राग बाळगून माझा सूड घ्यायचं ठरवलं. त्यानं माझं आणि माझा ऑफिसमधील सहकारी अभिषेकचं नाव खोट्या पद्धतीनं जोडून आमचे प्रेमसंबंध असल्याची अफवा पसरवली. आम्ही दोघंही त्याला अशोक रोडवर एकत्र दिसलो होतो अशी खोटी माहिती पसरवत त्याने आमची बदनामी केल्याचं पीडितेनं सांगितलंय. लग्न झाल्यानंतर रजाचा हा घाणेरडा प्रकार आणखीनच वाढल्याचा दावा पीडितेनं केलाय. नोव्हेंबर 2025 मध्ये पीडितेचं लग्न झालं. त्यानंतर रजा तिच्या वैवाहिक आयुष्यावर शेरेबाजी करायचा. रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी या दोघांनीही तिच्या लग्नाबाबत प्रश्न उपस्थित करत अश्लील कमेंट करायला सुरुवात केली. पीडितेचा पती कामानिमित्त पुण्यात राहत होता, तर ती नाशिकमध्ये आपल्या सासरी राहत होती. तेव्हा रजानं पीडितेच्या वैवाहिक आयुष्यावरून अपमानास्पद प्रश्न विचारायला आणि टोमणे मारायला सुरुवात केली. तुझा नवरा शहराबाहेर असतो, मग तू सर्व काही एकटीच कशी काय सांभाळतेस? तुला भीती नाही वाटत का? तुला कशाचीही गरज भासल्यास मी कधीही कुठल्याही मदतीसाठी तयार आहे, असं रजा तिला सांगायचा. रजा पीडितेच्या अगदी शेजारी उभा राहून जर मी तुझ्या नवऱ्याच्या जागी असतो तर तुला असं एकटं कधीच सोडलं नसतं, अशा प्रकारची शेरेबाजी करायचा. दुपारी ऑफिसमध्ये पीडिता जेव्हा थोडा वेळ विश्रांती घ्यायची तेव्हा लग्नानंतर रात्री झोपायला हवं, तू रात्री नक्की कशात व्यस्त असतेस, असे घाणेरडे प्रश्न रजाने केल्याचा धक्कादायक दावा पीडितेनं आपल्या तक्रारीत केलाय. फेब्रुवारी 2026 मध्ये जेव्हा पीडिता नवऱ्यासोबत गोव्याला जाण्यासाठी सुट्टी मागायला गेली तेव्हा रजा मेमननं तिला वरपासून खालपर्यंत निहाळलं आणि हसून विचारलं, तू हनीमूनला जातेस का? तू दारू पितेस का? तुम्ही एखाद्या थंड ठिकाणी जायला हवं. फिरण्यासाठी तीच सर्वोत्तम ठिकाण आहे, असं रजानं पीडितेला म्हटलं होतं. पीडिता रजाच्या या अश्लील आणि अपमानास्पद कमेंट्सकडे सारखं दुर्लक्ष करत असल्यानं, त्याला टाळत असल्यानं रागावलेल्या रजानं पुन्हा तिच्यावर सूड उगवायचं ठरवलं. तिचा सहकारी कृष्णा रजेवर असताना रजाने दानिश आणि तौसिफ यांना सिस्टीम सेटिंग्जमध्ये फेरफार करण्याचे निर्देश दिले. स्टँडर्ड प्रोटोकॉलनुसार साधारणपणे दर 30 सेकंदांनी कर्मचाऱ्यांना क्लायंटचे फोन यायचे, पण त्यांनी या सिस्टीमच्या सेटिंगमध्ये अशा प्रकारे बदल केले की दर 30 सेकंदांनी येणारे कॉल पीडितेला 1 सेकंदाला यायला लागले. त्यामुळे
आपल्यावर कामाचा प्रचंड ताण असल्याचा आरोपही तिने रजा, दानिश आणि तौसिफ यांच्या विरोधात केलाय. फक्त रजा मेमनच नाही, तर या प्रकरणातील इतर आरोपींवर सुद्धा पीडितेने गंभीर आरोप केलेत. पीडित महिला सप्टेंबर 2025 मध्ये ऑन जॉब ट्रेनिंगसाठी गेली आणि नंतर तिला प्रोडक्शन विभागात रुजू करण्यात आलं. या काळात दुसऱ्या टीममधील तिचा सहकारी आसिफ अन्सारी न बोलवता वारंवार तिच्या जवळ येऊ लागला आणि तिच्या बाजूला बसू लागला. अन्सारी तिच्या शरीराला मुद्दाम स्पर्श करायचा, माझा हात धरण्याचा प्रयत्न करायचा, माझ्या मांडीवर किंवा खांद्यावर हात ठेवायचा. एकदा त्याने मला बळजबरीने मिठी सुद्धा मारली होती, असा आरोप पीडितेनं केलाय. पीडिता विवाहित असल्याचं माहीत असतानाही अन्सारीनं तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी केली होती. तुला मी आवडत नाही का? तुझ्या नवऱ्यापेक्षा मी अधिक देखणा आहे, माझ्यासोबत बाहेर चल. जरी काही घडलं तरी कोणाला काहीही समजणार नाही. लग्नाआधी तुझे बॉयफ्रेंड असतीलच, मग आता अजून एक झाला तर काय अडचण आहे? तुझ्या काही शारीरिक गरजा असतील तर सांग, त्या मी पूर्ण करेन, असं अन्सारीनं पीडितेला सांगितल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय. जानेवारी 2026 मध्ये मकर संक्रांतीच्या काळात अन्सारीने पीडितेच्या साडीवरून कमेंट करताना, तुझ्या ब्लाऊजची डिझाईन छान आहे, जर याची लेस काढली तर पूर्णच शो होईल, तुझी झिरो फिगर आहे, अशी अश्लील कमेंट सुद्धा केली होती. 19 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा पीडिता साडी नेसून ऑफिसमध्ये गेली, तेव्हा रजा मेमनचा सहकारी शाहरुख कुरेशीने, आज तू खूप वेगळी दिसतेस, आपण बाहेर फिरायला जाऊयात का, असा प्रश्न तिला केला होता. तर रजा मेमननं पॅन्ट्रीच्या शेजारून जात असताना पीडितेचा पदर ओढला. तिने मागे वळून बघताच तो तिच्याकडे निर्लज्जपणे हसत उभा असल्याचा दावाही पीडितेनं केल्याचं काही माध्यमांकडून सांगण्यात आलंय. यासोबतच तिने तौसिफ अत्तार याचंही नाव घेतलं असून तिच्या टीमचा भाग नसतानाही तौसिफ दररोज तिच्या डेस्कपाशी यायचा, तिच्यासाठी खाण्याचे पदार्थ आणायचा, तसंच तिच्याकडे अश्लील नजरेनं बघताना तिच्यावर डबल मिनिंगच्या टिप्पण्या करायचा, असाही आरोप पीडितेच्या FIR मधून करण्यात आलाय. या सगळ्या प्रकारांची तक्रार करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि आरोपींवर कोणतीही कारवाई न करता ऑफिसमधल्या वरिष्ठांनी त्यांनाच पाठीशी घातल्याचा आरोप पीडितेनं केलाय. तर पीडितेनं तिच्या हेड अश्विनी चैनानी हिच्याकडे तक्रार केल्यानंतर, तुला प्रसिद्धीच्या झोतात यायचं आहे का, सोडून दे हा विषय, हे प्रकरण इथेच संपू दे, असा उलट सल्ला पीडितेला दिला. त्यामुळे मी अश्विनी मॅडमकडे तक्रार करणं थांबवलं. यामुळे रजा मेमनची हिंमत वाढली आणि ऑफिसमधील इतर महिला कर्मचाऱ्यांचा छळ कायम होत राहिला, असंही पीडितेनं सांगितलंय. नोकरी जाण्याच्या भीतीनं पीडितेनं याविरोधात कोणतंही कायदेशीर पाऊल उचललं नाही. पण हे प्रकरण समोर आल्यानंतर तिनं केलेली ही तक्रार मन सुन्न करणारी आहे. TCS मधल्या या आरोपींनी आणखी सुद्धा एका तरुणीच्या हतबलतेचा गैरफायदा घेतल्याचंही समोर आलंय. राष्ट्रीय महिला आयोगाच्या समितीनं रविवारी नाशिक TCS मध्ये पाहणी करत तिथल्या महिलांशी संवाद साधला. तेव्हा एका पीडितेनं आपल्यासोबत काय घडलं ते सांगितलं. तिचे वडील कॅन्सरने आजारी असून ते अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांच्या केमोथेरपीसाठी लागणारी महागडी औषधं आणि पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी पीडितेला नोकरीची अत्यंत गरज होती. कुटुंबाची उपासमार होऊ नये आणि आपल्या वडिलांवरचे उपचार थांबू नयेत म्हणून पीडितेला नोकरी टिकवणं भाग होतं. या परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपींकडून तिच्यावर धर्मांतरणासाठी सतत मानसिक दबाव टाकण्यात आला. अपमानास्पद वागणूक, दबाव आणि कामाच्या नावाखाली अतिरिक्त छळ सहन करावा लागल्याचं पीडितेनं म्हटलंय. आर्थिक जबाबदाऱ्या आणि नोकरीची गरज असलेल्या अशा अनेक महिलांसोबत नाशिक TCS मध्ये छुप्या पद्धतीनं धर्मांतरणाचा अजेंडा राबवला जात असल्याच्या तक्रारी तिथे काम करणाऱ्या महिलांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या समितीशी बोलताना केल्या. दरम्यान TCS प्रकरणातील आरोपींचे मोबाईल फोन्स पोलिसांकडून जप्त करण्यात आले. या मोबाईलमधल्या व्हॉट्सअप ग्रुपबाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे. दररोज ग्रुप लीडर ग्रुपमधून वेगवेगळे आक्षेपार्ह मेसेजेस करून तरुणींचा विनयभंग करत होते. हिंदू तरुणी आणि महिलांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे मानसिक छळवणूक करण्याचा प्रयत्न सुरू होता. ऑफिसमध्ये दररोज वायफायचा पासवर्ड अश्लील नावानं किंवा हिंदू मुलींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीनं सेट केला जात असल्याचा प्रकार समोर आलाय. आरोपींकडून हिंदू देवतांबद्दलही आक्षेपार्ह टिप्पणी केली जायची. तुमचा महादेव भगवान आहे का, गणेश महादेवाचा मुलगा आहे का, अशा प्रकारचे प्रश्न या महिलांना विचारण्यात येत असल्याचंही तपासात उघड झालंय. या संपूर्ण प्रकरणाची मुख्य सूत्रधार म्हणून जिचं नाव समोर येत आहे ती निदा खान हिच्या कार्यपद्धतीचाही पोलिसांनी पर्दाफाश केलाय. कंपनीत मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून कार्यरत असलेली निदा खान दररोजच्या कामासाठी नियोजनासाठी बोलवलेल्या मीटिंगचा वापर हिंदू मुलींचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी करायची. ऑपरेशन डिपार्टमेंटच्या नावाखाली ती तरुणींना धर्मांतरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी इतर आरोपींना आदेश देत असल्याचं तपासात उघड झालंय. दरम्यान या प्रकरणात निदा खान गेल्या 25 दिवसांपासून फरार असून
पोलिसांकडून तिचा शोध घेतला जातोय. तिच्या मागावर पोलिसांची 3 पथकं रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज सुद्धा फेटाळण्यात आलाय. निदा खानच्या वकिलानं जामीन अर्जात तिच्या वैद्यकीय स्थितीबद्दल माहिती सादर केली होती. निदा खान गर्भवती असल्यामुळे तिला तात्पुरता दिलासा देण्याची मागणी तिच्या वकिलांनी कोर्टात केली, पण नाशिक न्यायालयानं तिला कोणताही दिलासा द्यायला नकार दिलाय. त्यामुळे आता लवकरच निदा खानला अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणातील तक्रारींवरून पोलीस आरोपींची कसून चौकशी करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आरोपींबाबत झिरो टॉलरन्स भूमिका घेण्याचे आदेश पोलिसांना दिलेत. त्यामुळे या प्रकरणात आता आणखी कोणती माहिती समोर येणार, मुख्य सूत्रधार निदा खानला अटक कधी होणार, आरोपींना नक्की कोणती शिक्षा होणार, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.